सज्ज राहायचंय. हा, रियान स्मॅशर आपला प्रतिनिधी आलेला नाहीये, लक्षात घ्या. यस, आलेत का भूषण? एक 12th मॅन. यस, मॅच सुरू होते आता काही क्षणातच. या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळते. हिंदू हृदय सम्राट चषक आपल्याला, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. जी प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने या दक्षिण मुंबईतील खेळाडूंसाठी एक मापदंड ठरणार आहे. आणि आज रथी महारथी या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जोडीला ऑल इंडिया लेवलचे आयकॉन देखील पाहायला मिळणार आहेत. आज केतन म्हात्रे देखील इन ॲक्शनमध्ये या मैदानात पाहायला मिळतील. असे विविध आयकॉन सध्या थॉमस डायसला, मुंबईचं तुफान थॉमस डायसला देखील आज आपण पाहणार आहात. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर विविध आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पद्धतीच्या मॅचेस सुरू होत आहेत. मुंबई क्रिकेटची पंढरी आणि मुंबईतील साऊथ मुंबईमध्ये क्रिकेटचा सोहळा रंगतोय. ज्याच मुंबईतून जर पाहिलं तर भारताच्या राजकारणामध्ये हिंदू हृदय सम्राटांचा शब्द हा प्रमाण मानला गेला. आज हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. उद्या जर पाहिलं तर या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचं देखील आगमन होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ह्या सगळ्यांना उत्कंठा एवढी वाढली आहे कारण दक्षिण मुंबईमधील विभागात चर्चा हीच आहे. चर्चा कुलाब्याला आहे, चर्चा फोर्टला आहे, चर्चा वाळकेश्वरला आहे, चर्चा गिरगावात आहे, चर्चा डोंगरी परिसरामध्ये आहे. तर असा प्रत्येक विभाग, ज्या विभागामध्ये चर्चा या स्पर्धेची होताना पाहायला मिळालेली आहे. आणि आता मॅचकडे आपण चाललेलो आहोत. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते, निलेश सोळंकी यांची टीम पाहायला मिळते, समर 11 कुलाबा. यस, रियान यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रणय स्ट्राईकवर पाहायला मिळत आहे. सागर रणपिसे, ज्या सागरला आपण मात्र भारतातील मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व करताना पाहिलंय, तेच सागर रणपिसे कुलाब्याचे खेळाडू आहेत. ते मात्र पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत शक्ती. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रणय सज्ज होत आहेत. यस, गिरगावचे खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी. यस यस, पहिले 5 ओव्हर आहेत. पहिल्या 4 ओव्हर या 20 मिनिटात पडल्याच पाहिजे आणि जर नाही पडल्या तर आपण शेवटच्या ओव्हरसाठी एक खेळाडू सर्कलच्या आतमधला तुम्हाला वाढवायचा आहे. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. टाइम नोट होईल आता पहिला बॉल पडल्यानंतर. सगळ्यांना विनंती आहे, टाळ्या होऊन जाऊ दे एकदा जोरदार. हो, पहिला बॉल प्रणयचा अतिशय चांगला पाहिला मिळाला, जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळाली. या स्पर्धेची सुरुवात हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीगची सुरुवात जर पाहिली तर डॉट बॉलने झालेली आहे. 5 ओव्हरच्या मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी आता केली जाणार आहे. पुन्हा एकदा प्रणय, समोर आहेत सागर रणपिसे. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इकडे आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना आहे, जरा थोडासा दबाचा इफेक्ट तर जाणवणारच आहे. आणि टॉस जिंकून त्याच्याचमुळे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. प्रणय अंडर 19चे खेळाडू आहेत. अंडर 19 कॅटेगरी यस, खास करून अंडर 19 कॅटेगरी ठेवली होती. आणि खऱ्या अर्थाने अमिजी लोटलीकर साहेबांचं हेच म्हणणं आहे, मला दक्षिण मुंबईतून नवीन खेळाडू शोधायचे, त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठीचा हा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरा
प्रणय समोर जर पाहिलं तर आता शक्ती असतील. पहिले 2 बॉल खूप चांगले राहिलेत. पुन्हा एकदा प्रणय. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. अंडर 19 चे खेळाडू आहेत परंतु काय कामगिरी करतायत. आणखीन एक यॉर्कर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. 10:35 ला मात्र पहिला चेंडू या ठिकाणी पडला गेलेला आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे मास्टर आम्ही तुम्हाला संधी देणार आहोत त्या ठिकाणी येऊच. आणि इकडे जर पाहिलं तर काय स्पर्धा केल्या पाहायला मिळते. एवढं चांगलं मैदान, त्याचबरोबर चांगल्या ट्रॉफी, चांगले किट्स पाहायला मिळत आहेत, चांगले आयोजन, चांगलं पारितोषिक, हे सगळं काही भव्य दिव्य पाहायला मिळत आहे. आणि त्याच्या मागे आहेत अमितजी लोटलीकर साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक, अगदी विश्वासू आणि जवळचे सहकारी. यावेळेला फटका खेळलाय खरा परंतु ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक अतिशय चपळतेने आले, थ्रोही करतायत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे परंतु 5 षटकांचा सामना आहे, लीग मॅचेस आहेत. इकडे हरलात तरी तुम्हाला संधी आहे. आणि अशा प्रकारची ही स्पर्धा, एका टीम मध्ये ऑल इंडिया लेवलचा एक आयकॉन सुद्धा, त्याचा समावेश सुद्धा. परंतु प्रणयने काय बॉलिंग केली आहे. गिरगावचे स्थानिक खेळाडू आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत. राजेश तळाशिलकर सर व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आज उद्या 2 दिवस आणि रात्र सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर असणार आहे. हो, आई बॉल थोडासा खाली राहिला आणि काय बॉलिंग केली आहे प्रणय. या स्थानिक परंतु अंडर 19च्या गोलंदाजाने जी कारनामा केलाय, फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि हेच करायचं होतं अमित लोटीकर साहेबांना. युवा टॅलेंट पुढे आले पाहिजे. डीजे या, संधी तुम्हाला दिली जाते. त्या डीजेला सांग ना गणपतीचं एखादं सुरुवातीला गाणं वाजव. डीजे मास्टर देखील ही स्पर्धा त्यांच्या आवाजाच्या जोरावर रंगवणार आहेत. पुढील 2 दिवस त्यांचाही आवाज या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. आणि सुरुवात जर पाहिलं तर गणपती बाप्पांच्या एखाद्या गाण्याने होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील आधारित एखादं गीत या ठिकाणी ते ऐकवतील. पहिली ओव्हर संपली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या 3 झालेली आहे. संपूर्ण मुंबईभर चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळते. HPL मध्ये कोण बाजी मारणार, कुणाचा संघ आहे, कोणत्या विभागातला संघ आहे, कोणत्या टीम मध्ये कोण गेलाय, कोणत्या हाफमध्ये कोण आहे, कुणाचा आयकॉन कोण आहे, चर्चा संपूर्ण महिनाभर याचीच सुरू आहे. ऑक्शन झालं त्याच्यानंतर जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक वेगळीच रंगत पाहायला मिळाली. आणि आज आणि उद्या 2 दिवस चुकू नका. क्रिकेट रसिका हो, तुमच्या डोळ्याची पारणं फिटतील असं क्रिकेट 2 दिवस तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. बॉलिंगसाठी आलेत आकाश. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, शक्ती होते त्या ठिकाणी परंतु पहिला धक्का बसतोय. आकाश जा आले आणि पहिल्याच बॉलवर विकेटही घेऊन गेले. विकेट.
धन्यवाद डीजे. यस, छत्रपती शिवाजी महाराजांवरचं हे गीत ऐकलं आणि एक वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला ज्यावेळेला महाराजांचं नाव जरी घेतलं तरी. नुकताच छावा प्रदर्शित झालाय आणि स्वराज्याचे आपले धाकले धणी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य देखील आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक विकेट तर गेली. आकाश झा पुन्हा एकदा बॉलिंगला आलेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. धाव संख्या 1 ने पुढे जाते. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने महादेव बॅटिंगसाठी आलेत. फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसला होता. अशा ठिकाणी चेंडू पडला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. एक धाव तिकडे मिळणार आहे. पहिली मॅच आहे आणि सगळ्यांना थोडासा अंदाज घ्यावा लागतो पहिल्या मॅचमध्ये बॉल कसा आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर खेळपट्टी कशी आहे, त्याचबरोबर वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूला आहे, या सगळ्याचा अंदाज घेत तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. मुंबई आहे आपली ही मुंबई आणि या मुंबईमधील स्पर्धा आपण पाहतोय ज्याला मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. मुंबईचं लेदर क्रिकेट, मुंबईचं टेनिस क्रिकेट, मुंबईचं अंडाराम क्रिकेट, मुंबईचं प्लास्टिक बॉल क्रिकेट. मुंबईच्या प्रत्येक क्रिकेटची एक वेगळीच बात आहे आणि मुंबई जगावर राज्य करते. आणि क्रिकेटचा खेळ म्हटलं तर मुंबईकरांचा जीव की प्राण आहे. असा मुंबईकर तुम्हाला सापडणार नाही ज्यांनी कधी क्रिकेट खेळलं नाही. आणि त्याचमुळे मुंबईमध्ये क्रिकेट उत्सवापेक्षा काही कमी नसतं आणि असाच एक उत्सव सुरू झालाय HPLचा. ओ, यावेळेला बॉल जर पाहिलं तर चुकीचाच होता. नो बॉल घोषित केलाय आणि त्याचबरोबर जोडीला 4 धावा देखील या ठिकाणी मिळणार आहेत. एकंदरीत 5 धावा. बीमर होता हा आणि धावसंख्या 5 ने पुढे गेली आहे. फलक 5 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. टीमला धावांची गरज आहे आणि या ठिकाणी धावा येऊ लागलेल्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर रियान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश, ओ, यावेळेला चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. समर 11 थोडंसं स्ट्रगल करत होते पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु आता धावा येऊ लागल्यात. या फ्रीच्या बॉलला जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने टाकलं, खोलवर टप्प्याचा टाकला, पॉईंटच्या दिशेने दिशा दिली, तिकडे एक धाव घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 10 वर जाताना पाहायला मिळते. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा इकडे बनवाव्या लागणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 11 झाली, माफ करा. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. महादेव, ओ, चांगला बॉल पाहायला मिळालाय. याही वेळेला लेंथ वरून थोडासा टर्न केलाय बॉल, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 11 वर धावसंख्या मात्र थांबताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 सुरू असताना पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर आज क्रिकेटच्या रंगात रंगून चाललाय. यावेळेला बिग हिट, समोर उडवलाय बॉल, परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि आणखीन एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला गेला. संपलाय. धाव संख्या झाली 11 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. समर 11 संघ थोडासा स्ट्रगल करतोय आणि आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सागर रणपिसे यांच्या जोडीला दाखल होतात आशिष मेहरोल. ऑल इंडिया लेवलचे आयकॉन पहा, हे ऑल इंडिया लेवलचे आयकॉन आहेत. जरूर त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत. प्रणय राणा यांनी पकडलेला झेल पाहायला मिळाला. प्रणयने गोलंदाजी लाजबाब केली आणि आता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं केलंय. आणि आता सर, एक मिनिट सर,
चला 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 12 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 संपले. अजूनही 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा अमितजी लोटलीकर साहेब ज्यांच्या संकल्पनेतून स्पर्धा साकार झाली आहे. त्याचबरोबर शाखा क्रमांक 217चे आकाशजी चाबुकस्वर असतील, ललितजी माधव असतील 218चे, त्याचबरोबर जितेंद्रजी भोईर साहेब असतील, विनयजी भोजने असतील, युवा सेना कुलाबा विधानसभा, त्याचबरोबर प्रथमेश वायरकर असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर गणराज 11 खेतवाडी आणि बापदेव 11 कोळीवाडी, तर यांचा देखील उल्लेख या ठिकाणी आपण करूयात. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. अजूनही दबाव कायम आहे. त्याचं कारण आहे हा जो गोलंदाज आहे काय कामगिरी करतो. युवा गोलंदाज आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं कामगिरी करतायत. आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटची ही HPL देखील गाजवण्यासाठी आलेत. सागर रणपिसे आणि त्याचबरोबर आशिष मेहरोल यांना मात्र बॅट फिरवावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ आहे, गाफील राहून चालत नाही. लोवर फुल टॉस बॉल, त्याला मात्र ऑन साईडला खेळलेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. दबाव आहे, त्याचं कारण आहे विकेट नाही आल्यात आणि या प्रणयने काय मोठे स्ट्रोक नाही आलेत आणि या प्रणयने काय बॉलिंग केली आतापर्यंत. सगळ्या फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवलंय. कॅचही जबरदस्त घेतली. तेच प्रणय बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. हो, यावेळेला पिचिंग जर पाहिले तर लेग स्टंपच्या बाहेर थोड्यासाठी स्टंप वाचला गेला. काही सेंटीमीटर दूर बॉल असेल, परंतु व्हाईट बॉल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते ती म्हणजे आता 15 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू असताना बाजूला जर पाहिलं तर आपल्याला समुद्र पाहायला मिळतो. गिरगाव परिसरामध्ये आपण आहोत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. प्रणय ऑन फायर. काय बॉलिंग करतायत प्रणय. एक मोठी विकेट मात्र सध्याच्या घडीला घेतली गेलेली आहे. माघारी परतवलं जात आहे आशिष मेहरोल. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा विकेट या ठिकाणी घेतली आहे. विकेटचं पतन. डीजे धन्यवाद डीजे. प्रणय राणा सध्या लेदर बॉल क्रिकेट बरोबर आज जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटची स्पर्धा देखील गाजवताना पाहायला मिळतात. काय बॉलिंग केली आहे. समर 11ला कमबॅक करावं लागेल आणि त्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सागर मोरे मात्र बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रणय राणा या नावाची चर्चा आहे आज सकाळच्या सत्रात. HPL मध्ये हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि पहिला सामना या स्पर्धेचा काय रंगलाय. कारण पहिल्याच डावात जर पाहिलं तर या ठिकाणी समर 11 थोडंसं बॅकफुटला आहे, परंतु सागर मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी सागरच्या जोडीला आणखीन एक सागर आलेले आहेत. सागर मोरे आलेले आहेत. समोर प्रणय. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु हाही फटका फसलाय.
फिल्डर नव्हते तिकडे. एक धाव घेतली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. वीस मिनिटात जर तुमचे या ठिकाणी 4 षटकं टाकून नाही झाली तर 5व्या ओव्हरसाठी एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये घ्यायचा आहे. याची आणि हा नियम सगळ्यांसाठी सारखा असणार आहे. याही वेळेला जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेचायचा होता ऑन साईडला, नाही टायमिंग झालंय. पुन्हा एकदा चर्चा प्रणय राणा यांचीच आहे. चांगली गोलंदाजी होते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. एक षटक देखील मॅचचं गणित बदलू शकतं आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत. पहिल्या सामन्यात जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे, क्वालिटी क्रिकेट. कारण दक्षिण मुंबईमध्ये बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 60% खेळाडू तर हे लेदर बॉल खेळलेलेच असतात आणि लेदर बॉल टेनिस बॉल या दोघांचाही समन्वय साधणारे खेळाडू आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, यावेळेला वाईड यॉर्कर केला. आणखीन एक चांगला बॉल, काय बॉलिंग केली आहे प्रणयने. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली आहे 17 आणि प्रणयने ज्या 2 ओव्हर टाकल्या या 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. जय धन्यवाद डीजे. प्रणय राणा ज्याने गोलंदाजी केली, आपण अंडर 19चा फॉर्मॅट ठेवला होता, पहिल्याच मॅच मध्ये तो हिट झालाय. 2 ओव्हर मध्ये फक्त 6 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली आणि अमितजी लोटलीकर साहेबांचं हेच म्हणणं होतं की मला या परिसरातून युवा टॅलेंट शोधायचंय आणि पहिल्याच मॅच मध्ये त्याला यश देखील मिळत आहे. बॉलिंग मध्ये आता परिवर्तन केले जाते, बॉलिंगसाठी येत आहेत रतनदीप येताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय, बॉल अडवला जातोय. त्या ठिकाणी सागर रणपिसे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु सागर रणपिसेला रन तर करावेच लागणार आहेत. कारण तुम्ही काल काय खेळलात याला महत्व नाही, तुम्ही आज काय खेळताय याला महत्व आणि सागरने स्वतःला कित्येकदा सिद्ध केलंय, आज पुन्हा करावं लागेल. यावेळेला मात्र एक वेगळ्या धाटणीचा फटका ऑन साईडला खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्ष मोठं ठेवावं लागणार आहे, परंतु पाहायचं आहे प्रत्येक गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. एका बाजूला समर 11 कुलाबा आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रियान स्मॅशर. या 2 बलाढ्य संघांमधील HPL ची ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या मॅच पासून चर्चा या स्पर्धेची होताना पाहायला मिळते. रत्नदीप कमी गतीचा बॉल टाकलाय, परंतु यावेळेला पाहू शकता आपण धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. त्या प्रयत्नात विकेट तर आली आहे, परंतु व्हाईट बॉलची एक धाव मिळणार आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात आहे. धन्यवाद. निखिल येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निखिल पेडणेकर येत आहेत, गिरगावचा राजा आणि त्याचबरोबर वाळकेश्वर धमाका या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे, परंतु इकडे पाहायचं आपल्याला मॅच महत्वाची पहिली सुद्धा आहे. थोडंसं स्ट्रगल करते समर 11, परंतु त्यांना धावा कराव्या लागतील. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहतोय. सागर म्हणतायत हे चाललंय तरी काय, खूप कमी वेळा एवढं स्ट्रगल करताना सागर यांना आम्ही पाहिलंय, परंतु यांना त्या परिस्थितीतून मार्ग काढावे लागणार आहेत. निखिल बोलला
तिथे नाही. येस, नावं अगदी योग्य कळवा आम्हाला. जितेन येत आहेत मात्र बॅटिंगसाठी, कारण यूट्यूबला सगळ्या गोष्टी किंवा आम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी नोंद करायच्या आहेत. पारितोषिकं देताना मग त्याचा त्रास होत नाही याची देखील आपण नोंद घ्या. पहिलीच मॅच आहे, 2 दिवस धमाल आहे. 27 मॅच आपल्याला 2 दिवसात पाहायला मिळणार आहे. पहिला सामना या ठिकाणी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. सागर, ओहो, यावेळेला दांडी 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 गुल बोल्ड होत आहेत. महत्वाची विकेट आली आहे. सागर आउट. धन्यवाद डीजे. एका मागोमाग एक धक्के मात्र समर 11 संघाला बसतायत. हा संघ कमबॅक करू शकतो, त्यांना ते करावं लागणार आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 19 आहे आणि ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 सुरू आहे. चांगली गोलंदाजी रत्नदीप यांनी देखील केली आतापर्यंत, परंतु धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निखिल पेडणेकर आता येताना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. पाहूया रत्नदीप, निखिल यांच्यासाठी. एका टीमला धावा करायच्यात, एका टीमला धावा रोखायच्यात. खोलव्या टप्प्याचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. प्रणय राणा पुन्हा एकदा झेल घेत आहेत. विकेट. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 19 वर. आणखीन एक धक्का बसलाय, परंतु नोंद घ्यायची पंचांनी. 20 मिनिटापेक्षा जास्त 23 मिनिटं या ठिकाणी पहिल्या 4 ओव्हर संपवण्यासाठी घेतली. त्यामुळे आपण फिल्डिंग टीमला पेनलाइज करणार आहोत. शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमधला एक प्लेअर तुम्हाला वाढवायचा आहे. यस, भूपेश येत आहेत गोलंदाजीसाठी. इकडे जर पाहिलं तर हा शिवम कनोजिया यांच्यासाठी पुरस्कार आलाय. षटकार मारला तर 500 रुपयाचा पुरस्कार असेल. फक्त एवढं लक्षात घ्या, ज्यांनी अनाउन्समेंट केले त्यांनी योग्य वेळेत ते पैसे जमा करून इकडे द्यायचे. हा 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 चला जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटची ओव्हर आहे, धावा बनवाव्या लागणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी भूपेशची चांगली झाली आहे. 19 वर धावसंख्या मात्र या ठिकाणी थांबताना पाहिला मिळाली आहे. धावा कराव्या लागणार आहेत. धावांसाठीची धावाधाव नाही केली तर मॅच कशा जिंकल्या जाणार. लीग मॅचेस आहेत, आत्मपरीक्षण होईल. पुढच्या दोन्ही टीम टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढल्या दोन्ही टीम आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. चांगली गोलंदाजी होते आहे. बॅक टू बॅक. समर 11 सारखा बलाढ्य संघ आहे, परंतु तो थोडासा या ठिकाणी स्ट्रगल करतोय. 1-2 मोठे फटके मारावेच लागणार आहेत आणि त्यासाठी शेवटचे 4 बॉल बाकी आहेत.
बिग हिट. यस, याचीच आवश्यकता होती. मोठा फटका आलाय आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. आलाय आणि खऱ्या अर्थाने याची गरज होती. जितेनच्या बॅटमधून आलेला षटकार अख्ख्या टीमला एनर्जी देऊन जाणार आहे. अशाच प्रकारच्या काही फटक्यांची आवश्यकता आहे. याही वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु हा फटका फसलाय आणि जाईल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. विकेटचं पतन. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पहिला मिळते ती म्हणजे 25 आणि त्यावर आणखीन एक विकेट आली आहे. येस, ध्रुव येतात या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी. 25 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक मार्गस्थ. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. HPL ची धूम सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबईचा महत्वाचा विभाग आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अख्ख्या क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना हे सगळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि यानंतर एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला. गिरगावचा राजा आणि वाळकेश्वर धमाका दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये ऑलरेडी येऊन थांबायचंय. टॉस बॉक्स मध्ये जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी इंदूर उदय सम्राट प्रीमियर लीगचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आपल्या टीमसाठी धावा करायच्यात आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी ध्रुवला करावे लागतील. यावेळेला फटका खेळला करा, परंतु समोरच्या दिशेने जाईल. बॉलरने अडवण्याचा प्रयत्न केला. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु थांबवलाय तिकडे. धावसंख्या 26 वर पाहायला मिळते आणि पहिला डाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी झाली आहे. आज तब्बल 15 मॅचेस खेळवायच्या, त्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची, कारण 2 दिवसात 27 मॅचेस कंप्लीट आपल्याला करायच्या आहेत. बॅटची कडा घेतली. बॉल मागे जातोय. धावगिराचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. दुसरीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय खरा आणि त्या प्रयत्नात विकेट येते रनआउटची. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे एकंदरीत 27. विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 28 धावा करायच्या आहेत या मॅचचा. आणि डीजे डीजे 1 मिनिट थांबवतो तुम्हाला डीजे. आणि यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस होणार आहे. वाळकेश्वर धमाका एका बाजूला असणार आहे. वाळकेश्वर धमाका आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गिरगावचा राजा यांच्यामधील ही मॅच असणार आहे. प्रीतेजी सकपाळ साहेब आमच्या बरोबरने जुडलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या महत्वपूर्ण मॅचचा टॉस. एका बाजूला गिरगावचा राजा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाळकेश्वर धमाका हा संघ पाहायला मिळतोय. आणि हेड आलाय. टॉस जिंकला गेलाय. तर थोडीशी चर्चा आपण. धन्यवाद प्रीतेजी सकपाळ साहेब आमच्याशी जुडले गेले. आणि यस तानापन्नवा साहेब आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनशी आपण चर्चा देखील करणार आहोत. किती उत्कंठा तुम्हाला आहे आणि कसं वाटतंय हे आयोजन आणि अमितजी लोटलीकर साहेबांच्या विषयी? आयोजन खरंच खूप चांगलं केलं आहे सगळ्यांनी. यामुळे सगळ्या फील्डर आहेत जे एरियामधले त्यांना प्रथम एक प्लॅटफॉर्म भेटेल. पुढे जाऊन त्यांना चांगलं खेळायला पण भेटेल. त्याचबरोबर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आता? आमची गोलंदाजी गोलंदाजी आहे. आणि ऑल इंडिया लेवलचा कोणता आयकॉन आपल्या टीममध्ये समाविष्ट आहे? संकेत कदम. संकेत कदम काळाचौकी. येस, काळाचौकीचा एक जबरदस्त बॅटर आहे संकेत कदम आपल्या टीममध्ये समाविष्ट आहे. टॉस जिंकून निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. तर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. वाळकेश्वर धमाका, नुकतीच वाळकेश्वरला स्पर्धाही झाली. तर आता बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून जी स्पर्धा बाहेर आली आहे HPL विषयी? स्पर्धा तर खूप चांगली आहे. सीझन 1 आहे, पण सगळ्या प्लेयरला चांगला प्लॅटफॉर्म आहे. जो पण इथे परफॉर्म करेल त्यांना मोठ्या लेवलला पण क्रिकेट खेळायला भेटेल. आणि आम्ही 60+ करायचा टार्गेट ठेवू. ऑल इंडिया लेवलचा कोणता आयकॉन आपल्या टीममध्ये समाविष्ट आहे? थॉमस दायस.
थॉमस डायस ज्यांना मुंबईचा तुफान म्हटलं जातं आणि ज्यांनी अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर सुद्धा बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवलाय, असा दैसर मुंबईचा खेळाडू वाळकेश्वरच्या टीममध्ये आयकॉन म्हणून असेल. तर आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेट रसिक हो, ही सुरुवात आहे आजच्या दिवसातील 15 मॅच, 2 दिवसातील 27 मॅचेस आणि हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. सगळ्यांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवर आहे. अमिजी लोटलीकर साहेबांच्या आयोजनावर आहे. जाऊयात पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा प्रोलिंग स्पोर्ट्स. साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज या स्पर्धेचे पहिला दिवस आहे. उद्या जर पाहिलं तर या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये मात्र हा महाराष्ट्र गतिमान तिकडे गेला, त्यांचं उद्या या ठिकाणी आगमन होणार आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला भूषण येत आहेत आणि भूषण आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आशिष मेहरोल यांचा रोल मात्र इकडे खूप महत्त्वाचा असणार आहे. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 28 आहे. 5 ओव्हरमध्ये 28 तसं मोठं नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सुरुवातीला जर का विकेट आल्या पॉवर प्लेमध्ये मजा येईल मॅचमध्ये. पाहूया भूषण स्ट्राईकवर आकाश जा, नॉन स्ट्राईकवर भूषण यांना आपण पाहतोय. टीमचे कॅप्टन आहेत. सन्माननीय अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगमन होत आहे. अमिजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यस, पंचांचा इशारा येतोय डावाच्या सुरुवातीचा. मरीन लाईन स्टेशनच्या बाजूला इस्लाम जिमखान्यावर ही स्पर्धा पार पडली जाते. एखादा लांब लचक षटकार मारला तर ट्रेनवर देखील जाऊन पडू शकतो, अशा प्रकारचे मैदान आहे आणि त्यावर सुरू असणारी भव्य दिव्य स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चारी बाजूने जर पाहिलं तर भगवा वातावरण, शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय या चारी बाजूला. ज्या पद्धतीने हे आयोजन करण्यात आलं आहे, संपूर्णपणे भगवं वातावरण या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. चांगला बॉल, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. धावा कमी झाल्या म्हणून काय झालं, आम्ही काही मॅच सोडणार नाहीये हेच या ठिकाणी सांगताना आशिष मेहरोल पाहायला मिळत आहेत. अजूनही 29 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. तुम्ही आम्हाला थांबवलं तर आम्ही तुम्हाला देखील थांबवणार, हाच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर वेगात टाकला, यावेळेला मागील बॉल यॉर्क लेनचा टाकला, आता लेंथवर टाकला. दोन वेगवेगळ्या टप्प्यावरचे बॉल टाकले, परंतु रिझल्ट तोच आहे, डॉट बॉल. मजा येईल या ठिकाणी, कारण दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस क्रिकेटसाठीचा तेवढाच महत्त्वाचा आहे. कोण जिंकणार त्याची चर्चा. 3 पूल या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपल्याला. प्रत्येक संघात जर पाहिलं तर एक नामवंत खेळाडू देखील आहे. यावेळी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला येतोय बॉल, फेकी केली आहे. 1 धाव तिकडे मिळणार आहे.
चला मॅच सुरू करायची पुन्हा एकदा. पहिला सामना हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीग, अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा पहिल्या मॅच पासून चर्चा स्पर्धेची सुरू आहे. ही मॅच पाहण्यासाठी जर पाहिलं तर कुलाब्यावरून प्रेक्षक येणार आहेत, मलबार हिलवरून येणार आहेत, मुंबादेवीवरून येणार आहेत. संपूर्ण परिसरातून प्रेक्षकांची पावलं, खेळाडूंची पावलं या क्रीडानगरीच्या दिशेने येणार आहेत. यावेळेला फटका समोर खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत, हिट करण्याचा प्रयत्न भूषण पोचले. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळते. मिड ऑफच्या दिशेने मात्र या बॉलला ढकललं गेलं खरं, परंतु तिकडे फिल्डर होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एका धावेने पुढे जात असताना पाहायला मिळते. 2 वर धावफलक. पॉवर प्लेचा फायदा उचलणं गरजेचं, परंतु बॉलिंग चांगली होते. यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु फिल्डर आलेत अतिशय चपळतेने. वा, नुसते आले नाही, थ्रोही तेवढ्याच तत्परतेने केला. आदित्य होते त्या ठिकाणी, खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. क्रिकेट खेळत असताना तुम्ही बॅटिंग बॉलिंग तर महत्त्वाची आहे, परंतु तेवढी फिल्डिंग सुद्धा महत्त्वाची आहे. आज मुंबईकरांचा लाडका खेळ, भारतीयवासियांचा लाडका खेळ, नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने दुबईमध्ये जाऊन जिंकली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, दिशा दिली आहे, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय खरा, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. गॅपमध्ये स्ट्रोक खेळला, पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घेतला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती. पहिली ओव्हर संपल्यानंतर 5 धावा धावफलकावर आहेत. 28 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे 24 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा करायच्या आहेत. पाहिला तर 5 आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आदित्य राणे येत आहेत बॉलिंगसाठी, आकाश झा आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आज नट्टूला खेळावं लागेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. पुढच्या दोन्ही टीम रेडी व्हायचे. जशी ही मॅच संपेल, कोणताही विलंब नाही आहे, लक्षात घ्या. आयोजन कमिटी लक्षात द्या, टीम रेडी ठेवायची. जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचे, कारण 15 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. गिरगाव बॉईज आपण फिल्डिंगसाठी रेडी व्हायचं आहे आणि वाळकेश्वर धमाका आपण बॅटिंगसाठी रेडी व्हायचं आहे. उसळी होती या बॉलला आणि केला हुक आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलंय आकाशने. आकाशने बॉलला आकाश दाखवलं. येतोय सिक्सर. 6. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. मागील बॉलवर मोठा फटका आला खरा, परंतु आता मात्र विकेट येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. खेळाडू बाद होताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आणि आकाश ज्यांनी षटकार मारला ते होत आहेत आउट. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. दुसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या 11 झाली आहे.
बिग हिट आल्या आल्या पहिलाच बॉल आणि त्याच्यावर बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्नच फसलाय. विकेट येताना पाहायला मिळते. सतीश देठे एक महत्वाचे खेळाडू होते या टीमसाठी, परंतु आल्या पावली माघारी परतलेत. विकेट आली आहे. येताना पाहायला मिळत आहेत. अशोक सोलंकी, सतीश देठे आउट होत आहेत. धावसंख्या कमी आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील विकेट येऊ लागल्यात. बॅक टू बॅक 2 विकेट, याला म्हणतात क्रिकेट. पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर 2 बॉलवर 2 विकेट आलेल्या आहेत. आणि आता पहिल्या बॉलवर ज्याच्या विरुद्ध षटकार मारला आणि त्यालाच आता हॅट्रिकची संधी आहे. अशोक सोलंकी बॅटिंगसाठी, ज्या खेळाडूने मला आठवतंय काळा चौकीच्या अभुदय नगरच्या मैदानात फक्त स्क्वेअर लेगला एका टुर्नामेंटमध्ये 16 षटकार मारले होते. बॅटिंग करण्यासाठी अशोक सोलंकी दाखल झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी करतील. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, फक्त ढकलला त्या ठिकाणी आणि त्याचं कारण आहे थोडासा दबाव आहे, कारण विकेट आल्यात 2. धावसंख्या संघाची या ठिकाणी दुसरी ओव्हर सुरू असताना 12 धावा धावफलकावर. कमी धावसंख्येमध्ये फाईट करण्याचं काम या ठिकाणी समर 11 करत आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आदित्य राणे, समोर जर पाहिलं तर भूषण आहेत. अशोक सोलंकी यांच्या जोडीला HPL चा थरार आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेट. रिवर्स, वा 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 वा, बॉलची हवाई यात्रा. बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. षटकार.
फाईट करणार आहोत समर 11 इकडे दाखवतायत आणि आणखीन एक विकेट आली आहे. भूषण यांना देखील माघारी परतावं लागतं आणि आता प्रणय राणा येत आहेत. ज्या राणाने काय बॉलिंग केली आहे लाजबाब, तेच मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी आलेत. फिल्डिंग सुद्धा लाजबाब केली आहे. अशोक सोलंकी एक अनुभवी खेळाडू त्यांच्या जोडीला आहेत. 40+ क्रिकेट सुद्धा सध्या अशोक सोलंकी मोठ्या प्रमाणावर चांगलं खेळतायत. सध्या चर्चेत असणारा खेळाडू आशिष मेहरोल, कारण गेल्या 2 महिन्यात 2 मोटरसायकल बाईक व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा जिंकलेले आहेत आशिष मेहरोल यांनी. आशिष, प्रणय राणा की या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये सगळ्यात जबरदस्त छाप सोडणारे खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. प्रणय राणा, ओ काय बॉल टाकलाय. राणा यांचं स्वागत एका तिखट माऱ्याने केलंय. आशिष मेहरोल वा, ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये का खेळतायत दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. माझी टीम संकटात आहे परंतु मी काही मॅच सोडली नाही हे दाखवताना पाहायला मिळत आहेत. सामना याही परिस्थितीमध्ये रंगू लागलाय. 9 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आशिष मेहरोल, फुलटॉस बॉल, त्याला फक्त कव्हरच्या दिशेने दिशा दिली. 1 रन मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 20 वर जाते. 8 धावांची आवश्यकता. एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्याचा गौरव देखील या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे, कारण या महाराष्ट्राला गतिमानतेकडे नेण्याचं काम मात्र एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय. उद्या संध्याकाळच्या सत्रात त्यांचंही या ठिकाणी आगमन होणार आहे. अमितजी लोटलीकर साहेबांचे अगदी विश्वासू जवळचे सहकारी, या स्पर्धेचे संकल्प करते. बिग हिट याचा उल्लेख केला होता मी. एका स्पर्धेमध्ये 16 षटकार फक्त एका बाजूला स्क्वेअर लेगला मारणारा खेळाडू आहे आणि पुन्हा त्याची झलक या ठिकाणी दाखवतायत. सिक्सर, चा बादशाह या ठिकाणी. प्रेक्षक जर पाहिलं तर कदाचित अशोक सोलंकी यांनी जे प्रेक्षक स्टेशनवरून मॅच पाहतायत ना त्यांना खुश केलं असेल त्यांच्या दिशेने बॉल मारून. आणि धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 2 धावांची आवश्यकता केवळ या मॅचला जिंकण्यासाठी. पुढल्या दोन्ही टीम रेडी व्हायचंय. आपण जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. नाईन्टीन खेळाडू सुयश यांना आपण मैदानात पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. फुलटॉस बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय. सुयशला पहिल्याच बॉलवर यश मिळतंय का? यस, अंडर 19 कॅटेगरी पहिल्याच बॉलवर मात्र त्यांना यश मिळतंय. विकेट आली आणखीन एक. चला जावेत मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता ओमकार कोकाटे बॅटिंग साठी आलेले. सुयशला यश मिळालंय आणि लीग पद्धतीच्या मॅचेस असल्यामुळे आत्मविश्वास मिळणार आहे पुढल्या मॅचेस साठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. रिवर्स घ्यायला गेले आणि या ठिकाणी विजय प्राप्त होताना पाहायला मिळतोय. पहिला सामना मात्र या ठिकाणी जिंकला गेलेला आहे. जबरदस्त कामगिरी रियान स्मॅशर या संघाने केली. अभिनंदन.
आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या अंडर 19 कॅटेगरीमधून. मात्र ह्या खेळाडूचं सिलेक्शन झालं होतं आणि आज या युवा खेळाडूने चांगली छाप, मला वाटतं लेदरची प्रॅक्टिस करूनच आलाय तो इकडे. आणि पहिल्याच मॅचमध्ये युवा टॅलेंट गिरगाव परिसरातील या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालं आणि प्रणय यांनी सामनावीराचा पुरस्कार देखील मिळवला. काय बॉलिंग केली आहे, समोर मोठमोठे खेळाडू होते परंतु हा युवा खेळाडू जबरदस्त कामगिरी करत राहिला. चैतन्य एक ब्रँडेड टी शर्ट देखील त्यांना या ठिकाणी दिला जात आहे, TSS करून डिझाईन केलेलं. आणि या मॅचचे एक युवा खेळाडू, सगळ्यांना या युवा खेळाडूची कामगिरी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. प्रणयशी आम्ही थोडीशी चर्चा देखील करू. प्रणय, अंडर 19 मधून तुमचं सिलेक्शन झालं आणि मॅन ऑफ द मॅच पहिल्याच मॅचमध्ये मिळते. ही स्पर्धा खेळताना कसं वाटलं आणि आता पुरस्कार मिळतोय? मॅन ऑफ द मॅच भेटलाय, चांगलं वाटतंय. पण आता टीम जिंकते तरी अजून चांगलं वाटतं की आम्ही नेक्स्ट मॅचपासून अजून चांगलं देऊ आणि टुर्नामेंट जिंकायचा प्रयत्न करू. आणि टुर्नामेंट खूप चांगली आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे म्हणजे एरियाच्या मुलांसाठी आणि बाहेरचे जे लोक खेळतात आपल्या टेनिस क्रिकेट, ज्या लोकांना वर चान्स नाही भेटत आहे त्या लोकांसाठी चांगले टुर्नामेंट आहे. आणि दादांना पण थँक्यू की टुर्नामेंट भरवले करून. दादांचे आभार मानलेत. कॅमेरामन फोकस करा. हा मुलगा या स्पर्धेच्या माध्यमातून लेदर बॉल तर चांगला खेळतच आहेत परंतु एवढी मोठी स्पर्धा अंडर 19 मधून सिलेक्शन झालं आणि पहिल्याच मॅच मध्ये दाखवून दिलं अंडर 19 देखील काही कमी नाहीयेत. प्रणय राणा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी. खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात यानंतरच्या मॅचकडे. पाहत राहा प्रोलिंक आणि HPL हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झाली स्पर्धा. पुढला सामना काही क्षणात. धन्यवाद.